कमीत कमी लीड 2 ते 3 हजाराचं लीड जास्त कार्यकर्ते सांगते जास्त लीड मिळेल. भेटलं तर तुम्ही भेद कमी काय सांगताय? भेटलं तर 10,000चं बी लीड भेटेल. नमस्कार. आपली ओळख सांगा. माझं नाव शिवाजी माळापा पटाप. मी पंचायत समिती फुलजंती गणाचा माजी सदस्य आहे आणि मंगळवेढा तालुक्याचा उपसभापती म्हणून पण काम पाहिलेलं आहे. बरं. आता जनतेचे जे काय विषय आहेत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कसा कुठल्या पद्धतीने करता? बघा, विषय असा आहे की तालुक्याचे कणखर नेतृत्व माननीय आमदार समाधानदादा अवतडे यांच्या माध्यमातून गेले 3 ते 3.5 वर्ष मंगळवेढा तालुक्यातला जो विकास झालेला आहे आणि आमच्या भागातील जे कामं अतिशय वेगाने चालू आहेत आणि आता जे जिल्हा परिषदेसाठी आमचे उमेदवार संगीता अक्का हनुमंतशेठ दुधाळ आणि आमचे दुसरे पंचायत समितीचे खालचे उमेदवार सन्माननीय अर्जुनजी मलाळे यांना म्हणजे प्रचंड इथून मताधिक्य होणार आहे. कारण यांचं काम आणि दुधाळ शेठ यांचं गेले 5 वर्ष इथलं दांडगा जनसंपर्क आणि अर्जुनचा सुद्धा गेले 5 वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळं आमची ही 5-6 गावं 100% वनवे झालेले आहेत. कारण दुधाळ शेठ यांचं ऐतिहासिक असं सर्वाधिक मतानं विजय होईल असं आमची आशा आहे. पालकमंत्र्यांनी काल 5 कोटी रुपये तुम्हाला जाहीर केले, त्याबद्दल काय म्हणणार? पालकमंत्र्याचं सर्व ग्रामस्थ आणि मालिंगरायाचे जे पंचकृषीतील सर्व भक्त आहेत त्यांच्या वतीनं पालकमंत्र्याचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण फुलजंती मालिंगरायाचं जे देवस्थान आहे तीर्थक्षेत्र ब दर्जामध्ये आहे आणि आमच्या मंदिरासाठी त्यांनी 5 कोटी रुपये निधी देतो म्हणून सांगितलेला आहे. कारण आचारसंहिता संपल्यानंतर लगेच आम्ही आमचे डॉक्युमेंट जमा करून आणि आम्हाला 5 कोटी रुपयासाठी आम्ही मागणी करणार आहे आणि त्याची पूर्तता लवकरात होईल. ह्या अपेक्षेनं आम्ही आमची हुलजंती 100% एकतर्फी केलेलं आहे. एवढं सांग. दुधाचे डागे बडो. आपली ओळख सांगा. मी सुधाकर मासाळ, फुलजंती गावचा माजी सरपंच व विद्यमान मिस्टर सभापती. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. उद्याच्या 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावभेट दौरा प्रचार यात्रा या ठिकाणी करत असताना आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती संगीता अक्का दुधाळ तसेच फुलजंती पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अर्जुन शेठ मल्लाळे यांच्यासोबत मरोडे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार रोहिणीताई गण पाटील आज या ठिकाणी फुलजंती येथे आले असता फुलजंतीमधून आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून चांगल्या पद्धतीने फुलजंती फुलजंती ही एकच म्हणजे मताधिक्य न देता फुलजंती पंचकृषीतील सोड्डी, येळगी, शिवणगी, आसबेवाडी, माळेवाडी, पौट या 5-7 गावातून त्यांना जवळजवळ 80 ते 85% मतदान 100% या ठिकाणी करून देतोय असं या सर्व गावातील प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं आहे. फक्त 9 तारखेला जे मतमोजणी आहे ते अधिकृत जाहीर औपचारिक फक्त तोपर्यंत शिल्लक आहे. पण आज आपण या ठिकाणी सर्वांच्या मताने सर्वांच्या एक विचाराने मालिंगरायाच्या नगरीमध्ये एवढंच सांगू शकतो की आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने या ठिकाणी फुलजंती गटामधून निवडून येणार आहेत. पण आपण आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक जनतेला आव्हान करायचं आहे की आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ग्रामीण भागाचा विकास करत असताना आमदार साहेबांनी गेल्या 3 ते 3.5 वर्षामध्ये पहिले टर्म मिळाले. या वर्षीचं एक म्हणजे या टर्ममधले 1 वर्ष असं एकूण 4-4.5 वर्षाचा कार्यकाल मिळाला आहे. या कार्यकाळामध्ये मिनिमम कमीत कमी आमदार साहेबांनी तालुक्याच्या विकासासाठी कमीत कमी 6,000 कोटी रुपये आपल्या या मतदारसंघासाठी दिले आहेत. आमदार साहेबांचा हा जो विकासाचा रथ आहे या विकासाच्या रथापाठीमाग या मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी वडीलधारी मंडळी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपाला चांगल्या बहुमताने निवडून देतील ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि पंचकृषीतील सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त सांगतो आपण पण मतदान आपण भाजपाला करावं या ठिकाणी या आपल्या माध्यमातून मी आव्हानही करतो. भाजपाला मतदान का करायचं, कमळाला मतदान का करायचं? आज केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, कणखर नेतृत्व देशाला लाभलेलं आहे.
ज्या पद्धतीने मोदी सरकारचं नेतृत्व आहे त्याच पद्धतीने राज्याचं नेतृत्वही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांचंही नेतृत्व खूप कणखर आणि निर्णयक्षम, अगदी योग्य, लोकप्रिय योजना त्या या ठिकाणी अंमलात आणलेल्या आहेत. तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचंही खूप काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात होत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे आपले तालुक्याचे मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार, दमदार आमदार, तसेच आमदार साहेबांना अजून एक या ठिकाणी उपाधी द्यावं असं वाटतं. आजपर्यंत सर्वजण दमदारीने आमदार म्हणतात, पण आपले आमदार हे धुरंधर आमदार आहेत. या धुरंधर आमदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे. यामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा पंचायत समितीच्या 8च्या 8 गट निवडून येतील आणि जिल्हा परिषद 4 गट निवडून येतील. एवढे या ठिकाणी 100% खात्री देतो. आणि आपण फक्त पुढील उमेदवाराच्या पोखळ आणि भूलतापाला आपण बळी न पडता विकासाच्या बाजूने आपण मतदान करावं असं या ठिकाणी आपल्याला सर्वांना मनापासून एक विनंती करतो आणि थांबतो. भीमराज प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम संस्था अध्यक्ष. आता तुमचं काय मत आहे? आमचं 28 गावातील जे जिल्हा परिषद गटातील जे सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्र आवाहन करतो. त्यातल्या त्यात भीमराज प्रतिष्ठानच्या ज्या आमच्या प्रत्येक गावात ज्या शाखा निगडीत आहेत, ज्या युवक पिढी आणि अति मागासवर्गीय अशा बऱ्याचशा युवक पिढीमध्ये आमचं कार्य चालू असतं. तर मी त्यांना या पत्रकारच्या परिषदेच्या माध्यमातून एकच आवाहन करतोय की देशाचे पंतप्रधान मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तसेच मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधानदादा अवताडे, तर वरून खालीपर्यंत आणि खालून वरपर्यंत जर भाजपा हे सरकार सर्व प्रमाणात किंवा सर्व स्तरावर जर सामाजिक कार्य करून जर प्रत्येक गोष्टीची विकास आणि प्रत्येक गोष्टीचं काम करण्याची जी पद्धत सर्वसामान्याला घेऊन करण्याची जर पद्धत असेल तर सर्व मागासवर्गीय लोकांना मी नम्र विनंती करतो की आपण ह्यांच्यासोबत राहण्यासाठी काही हरकत नाही. आणि दुसरा मुद्दा, सामाजिक स्थिती बघितली तर प्रत्येक गावातून मेसेज जातो की आपण सत्तेसोबत राहिलं पाहिजे, खरंच राहिलं पाहिजे. आता आपल्या मंगळवेढा तालुक्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जसं सांगितलं की 7-12 फाटूस तर जो आमदार राहील समाधानदादा अवताडे, तर जोपर्यंत तालुक्याचा हा आमदार राहील तोपर्यंत खालचं पण कायापालट होणार नाही, एवढी सुद्धा ह्या पद्धतीनं ह्या निमित्तानं मी आश्वासन देतो. जनतेला माहीत आहे, मी आजपर्यंत समाजसेवा करत आलेलो आहे. जनता माझी मायबाप आहे आणि त्यांना माणूस हा पक्का त्यांनी ओळखला आहे. ते कमळ या चिन्हावरती बटन दाबून जिल्हा परिषदला मला निवडून देणार हीच माझी इच्छा आहे. आत्मविश्वास आहे तुम्हाला? आत्मविश्वास आहे. किती लीड मिळेल? मला कमीत कमी लीड 2 ते 3 हजाराचं लीड जास्त कार्यकर्ते सांगते जास्त लीड मिळेल. भेटलं तर तुम्ही भेद कमी काय सांगताय? भेटलं तर 10 हजाराचं बी लीड भेटेल.